आपल्याला इंग्रजीत काही शॉर्ट फॉर्म येत राहतात, तर ते शॉर्ट फॉर्म वाचताना आपल्याला अडचण येते. ठीक आहे, फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म किंवा मग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, म्हणजे या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे आणि शॉर्ट फॉर्मचे इथे फुल फॉर्म आहे. या फुल फॉर्मचं या ठिकाणी शॉर्ट फॉर्म कसं होतंय ते एकदा समजून घ्या. बघा या ठिकाणी दिलं आय एम बिझी. ठीक आहे, आय एम बिझी याचा शॉर्ट फॉर्म बघा झाला. आय एम चं बघा झालं एम झालं. बघा इथे कॉमा आहे तर बिझी. मग तुम्हाला याला बघितल्यानंतर लगेच सांगितलं आलं पाहिजे, याला म्हणायचं बा आय एम, हे असं आय एम होतं. त्याच्यानंतर दे आर टायर्ड, ते थकलेले आहेत. मग या ठिकाणी दे आर बा कसं तयार झालं, इथे ये काय झालं, ये या ठिकाणी सायलेंट झाला. आर टायर्ड. बघा ही इज नॉट कमिंग, तो काही येत नाहीये. मग ही इज नॉटचं काय झालं, इजंट, इजंट कमिंग. बघा यू विल लाईक इट, तुला ते आवडू शकेल. बघा हा यानंतर याची दोन आहे, ही इज नॉट कमिंग. याला आपण असं पण म्हणतो ही इज नॉट कमिंग, दोन स्वरूपात म्हणू शकतो त्याला. इथं ही इजंट कमिंग आणि ही इज नॉट कमिंग, दोन स्वरूपात मांडता येईल याला. आता यू विल लाईक इट, तर बघा यूचं विलचं बघा झालं, या विलचं स्वरूप झालं या ठिकाणी फक्त डबल एल आलंय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लाईक इट. बघा सी विल नॉट लाईक इट. बघा तर या ठिकाणी विल नॉटचं काय झालंय, वॉन्ट. विल नॉटचं रूपांतर काय झालंय, वॉन्ट लाईक इट. बघा वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. मग या ठिकाणी वी हॅड जे होतं इथं, वी हॅडचं जे होतं, वी हॅडचं रूपांतर बघा फक्त हॅडचं इथं फक्त डी लागले, बीन फॉर ट्रिप. त्यानंतर बघा इट मस्ट नॉट हॅपन अगेन. आता इट मसंट, मस्ट नॉटचं मसंट झालंय हॅपन अगेन. त्यानंतर द वर्ड बी फाईन, जग सुंदर आहे. मग दॅट वर्ड फाईन, मग दॅट वर्डचं बघा आता हे जरा लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी वर्डला या ठिकाणी पूर्ण वर्डला या ठिकाणी डी घेतलंय, इथं फक्त डी घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं. बी फाईन. यानंतर डू यू नॉट लाईक इट, तर या ठिकाणी डू यू नॉट लाईक इट आणि डोंट, या ठिकाणी डोंट लाईक इट, या ठिकाणी डोंट यू लाईक इट. डू यू नॉट लाईक इट, डू यू नॉट लाईक इटला या ठिकाणी डोंट यू लाईक इट. या स्वरूपामध्ये काही जे शॉर्ट फॉर्म आहे ते फुल फॉर्म असे होतात, जे फुल फॉर्म आहे ते शॉर्ट फॉर्म असे होत असतात. याकडे लक्ष द्यायचं आपल्याला. लक्ष दे.